नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, या चॅनलच्या माध्यमातून आपण शेतकरी वर्ग असेल व इतर जे काही आपले मित्र असतील यांच्यासाठी नवीन नवीन माहितीपर व्हिडिओ टाकत असतो। मग व्हिडिओ काय असतात, आपले शेतकऱ्याच्या विषयी असतील किंवा इतर माहितीपर असेल किंवा शासन निर्णय असेल यांच्याविषयी आपण व्हिडिओ टाकत असतो। सुरुवातीला जे आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला भेटेल। सन 2023 मध्ये जी अतिवृष्टी झालेली होती बघा, त्याच्यासाठी सरकारने अशी भरीव मदत केलेली आहे। एकनाथ शिंदे यांनी याच्यासाठीचा GR आपल्याला दिलेला आहे। मग तो GR काय आहे तो आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। सन 2023 जुलैमध्ये अतिवृष्टी झालेली होती बघा। ती कोणत्या जिल्ह्यामध्ये झालेली होती जास्तीत जास्त, तर चंद्रपूर या ठिकाणी जास्तीत जास्त अतिवृष्टी झालेली होती। मग 2023 मध्ये जी अतिवृष्टी झाली तिच्यासाठी शासनाने भरीव असा निधी दिलेला आहे। सदरचं परिपत्रक आपल्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट पोर्टलवरती उपलब्ध आहे। मग याच्यामध्ये जे काय अटी शर्ती आणि काय सूचना दिलेल्या आहे यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ आजचा बघणं गरजेचं आहे। सुरुवातीला बघूया की अतिवृष्टी म्हणजे काय असते। अतिवृष्टी म्हणजे काय, जास्त प्रमाणात पाऊस झाला त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, यांना प्रोत्साहनपर सरकार काय करते, अनुदान देते। मग आता हा अनुदान आपल्याला बघा, प्रस्तावना काय आहे, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारखी नैसर्गिक घटक जे असतील यांच्यामुळे जर काही आलं तर यांच्यासाठी इनपुट सबसिडी रूपात आपल्याला अनुदान दिलं जातं। मग चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपाणा तालुक्यात पैनगंगा नदीवर पूरस्थिती निर्माण झाली होती। याच्यासाठी साधारणपणे 142 लक्ष म्हणजे 1,42,00,000 रुपये निधी सरकारने जाहीर केलेला आहे। मग तो निधी देण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहे। 22 जुलै 2023 चंद्रपूर जिल्ह्यातील 1425 बाधित शेतकऱ्यांचं जी काही यादी आहे सरकारकडे उपलब्ध आहे, त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही ते बघणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर आता ह्या ज्या आपल्याला निधी दिलेला आहे, हा निधी वितरित करण्यासाठी काही सूचना दिलेल्या आहे। हा जे पोर्टल आहे हे DBT डायरेक्ट बँक ट्रान्सफर करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर चालू हंगामात यापूर्वी सर्व विभागांना शेत पिकांच्या नुकसानीकरता वितरित आणलेल्या मदतीमध्ये वाढीव मागणी करण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर बघा, जी काही आपल्याला सरकार मदत करते आहे ती मदत आपण जे काही सरकार आहे ते ऑनलाईन पद्धतीने करत आहे। त्याच्यामुळे बँक अकाउंट असेल किंवा आधार लिंकिंग असेल या प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर काही शेतकऱ्यांना डबल पैसे जायला नको असं पण सरकारने याच्यामध्ये अटी शर्तींमध्ये दिलेलं आहे। आणि याच्यासमोरच जी काही लिस्ट आहे ती सरकारी संकेतस्थळावर देणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यानंतर बँकांनी जे काही रक्कम असेल त्याच्यामध्ये काही कपात करायची नाही, या पण सूचना सरकारी परिपत्रकात म्हटलेलं आहे। आणि आता याच्यासाठी बघा खाली दिलेलं आहे बघा की अनुदान देताना हे बँक अकाउंटवरतीच देणं गरजेचं आहे। DBT जे पोर्टल आहे, DBT म्हणजे काय, तर DBT हे सरकारचं एक पोर्टल आहे। याच्यामधून हा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जाऊ शकतो। याविषयीचा सविस्तर GR महाराष्ट्र www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे। जर तुम्हाला याचे पैसे मिळाले नसतील तर सदरच्या कृषी कार्यालयाकडे किंवा कृषी अधिकाऱ्याकडे आपण संपर्क साधावा, जेणेकरून तुम्हाला हे पैसे मिळतील। आणि अशाच प्रकारच्या नवीन जे काही GR असतील, शासन निर्णय असतील, हे बघण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।